नमस्कार, मी अर्चनाच रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज माझा पहिलाच व्हिडिओ आहे, तोही कॅमेऱ्यासमोर। तर त्यासाठी तुमच्या शुभेच्छा, आशीर्वाद आणि सपोर्ट हवा। आज माझी पहिलीच रेसिपी असल्यामुळे त्याची सुरुवात गोड पदार्थापासून करणार आहे। तर गोड पदार्थ म्हणजे गोड शिरा। तर रेसिपी खूप सोपी आहे, तसेच ती पटकन होणारी आहे। तर रेसिपी आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि फॉलो करा। सुरुवात करूया। वेलची पूड घेतली, काजू बदामाचे थोडेसे काप घेतले, तूप घेतलं, गावरान तूप आहे, 1 वाटी रवा घेतला आणि अर्धी वाटी साखर आहे। ते आपण पाणी घेतलं 1 तांब्याभर, अंदाजेच पाणी गरम करणार आहोत। तूप गरम करून घ्यायचं आणि त्यात रवा टाकायचा। साधारणतः 2 चमचे आपण तूप वापरणार आहोत। लागलंच तर थोडंसं कमी वाटलंच तर अजून त्यात टाकू शकतो। तूप पूर्णपणे वितळून झालं तर आता त्यात लालसर रंगावर रवा भाजून घ्यायचा। गॅस मध्यम करू। गॅस मंद आचेवर करायचा आणि रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा। जेवढा रवा व्यवस्थित भाजला जाईल ना, तो शिरा स्वादिष्ट बनतो एकदम चवीला। इथे मी जास्त बारीकही रवा घेतला नाही किंवा जास्त जाडसरही रवा घेतला नाही। इथे मध्यम साईजचा रवा घेतला आहे, कारण तो तुपामध्ये टाकल्यामुळे जास्त फुलतो आणि छान लागतो। रवा थोडासा भाजायचा राहिलाय तर त्यात आपण सुकामेवा टाकून घेऊ, म्हणजेच रवा पण भाजला जाईल आणि सुकामेवा सुद्धा भाजला जाईल। पाणी गरम करायला ठेवू। इथे मी अंदाजेच पाणी घेतलं आहे, तर लागता पाणी टाकून घेऊ। रवा भाजून झाला, पाणी पण गरम झालं तर त्यात पाणी टाकायचं। 6 ते 7 मिनिटात रवा भाजून झाला। फक्त गॅस मंद आचेवर करूनच रवा भाजून घ्यायचा, म्हणजे तो व्यवस्थित भाजला जातो। पाणी टाकून घेऊ। पाणी टाकताना एक सावधगिरी बाळगायची, कारण पाणी टाकल्यानंतर रवा उडतो अंगावरती। हळूवारपणे करून घ्यायचं। सारखं मिक्स करत राहायचं, गठुळे अजिबात होऊन द्यायचे नाही। पाणी पूर्णपणे आटून द्यायचं आणि मगच साखर टाकायची। पाण्यामध्ये रवा पूर्णपणे शिजून झाला तर त्यात साखर टाकू। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। अर्धी वाटी टाकली आहे मी इथे, तर तुम्हाला जर अजून गोड हवं असेल तर त्यात तुम्ही अजून ऍड करू शकता। वेलची पूड टाकून घेऊ आणि मिक्स करून घ्यायचा। वेलची पूड टाकू शकता किंवा त्यानुसार तुम्हाला जायफळ टाकू शकता, सुंठ पावडर टाकू शकता, तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तुम्ही। इथे मी वेलची पूड वापरली। वेलची, सुंठ आणि जायफळ पूड टाकल्यामुळे शिऱ्याला एक सुगंध येतो, तसेच तो चवीला देखील छान लागतो। अशा प्रकारे 10 ते 15 मिनिटात मऊसूत शिरा तयार झाला। रेसिपी आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि फॉलो करा। धन्यवाद।